नमस्कार दोस्तों, आपल्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आत्ता आहोत श्रेयश पिग अँड ॲग्रो फार्म मांडकी इथे। तर आपण आत्ता बघणार आहोत श्रेयश पिग फार्म आणि ॲग्रोचं शेड। तर सुरुवातीला आपल्याला पिग फार्मसाठी एक शेड महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर एक 4 व्हीलर महत्त्वाची आहे, जी की पिकअप स्वरूपात आपल्याकडे असणे गरजेचं आहे। याच्यामध्ये आपण वेस्टेज आणून टाकू शकतो की अशा पद्धतीने आपण वेस्टेज मालाचे जे हॉटेल वेस्ट वगैरे असतं तर ते आपण उचलतो। त्याच्यानंतर ते वेस्ट आपण या टाकीमध्ये टाकणार आहोत। या दोन कप्पे केलेले आहेत टाक्यांना। या टाक्यामध्ये ते वेस्टेज टाकल्यानंतर त्याचा एक फायदा आहे की वेस्टेज खाली राहील आणि जे काही वेस्ट असेल प्लास्टिक वगैरे ते प्लास्टिक वर येतं आणि बाकी जे प्लास्टिक आपण ते बाहेर काढून टाकू शकतो आणि त्याच्यातील राहिलेले जे स्वच्छ वेस्ट असेल ते आपण आपल्या पिल्लांना किंवा आपल्या माद्यांना टाकू शकतो। आता हे आपण अशा पद्धतीचं शेड बनवलेलं आहे। तर या शेडमध्ये आपण 4 कप्पे केलेले आहेत। राईट साईडला 4 कप्पे आहेत आणि लेफ्ट साईडला 4 कप्पे आहेत। तर आता सुरुवातीला आपण अशा पद्धतीचा हा मध्ये एंट्रन्स ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडला आपण असे 4 कप्पे केलेले आहेत। मध्ये एंट्रन्समध्ये प्रत्येक कप्प्यासाठी सेपरेट असे दरवाजे आहेत आणि हे आपले पिग आहेत। तर याच्यामध्ये काही माद्या आहेत, काही पिल्ले आहेत। हे अशा पद्धतीने आपण त्यांना स्वच्छता ठेवून त्यांचा वेस्ट वगैरे अशा पद्धतीने आपण देतो। त्यानंतर अशाच पद्धतीचे आपल्याकडे नर आहे। हे नर आहे, ह्या 2 माद्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण त्यांचा मिलाप ठेवतो। त्याच्यानंतर या माद्या आपल्या गाभण माद्या आहेत। या गाभण माद्यांमध्ये आपण त्यांना सेपरेटली ठेवून देतो आणि आपण त्यांच्यासाठी एक गव्हाण बनवतो की ज्याच्यात ते खाऊन ते वेस्ट आपण ह्याच्यात टाकून ते त्यातून खाऊ शकतात। पलीकडच्या साईडला तुम्ही बघत असाल तर एक निप्पल आहे। त्या निप्पलमध्ये ते पाणी पितात, म्हणजे पाणी वेस्ट जाण्याचा प्रश्न येत नाही। त्याच्यानंतर अशाच प्रकारचे आपण अशाही वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा माद्या ठेवलेल्या आहेत। जसे ज्यांचे डिलेवरी डेट असेल त्या पद्धतीने त्यांचं आपण सेपरेटली ठेवलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण पिल्ले ठेवलेले आहेत, जे आपली पिल्लं एक 50-1 दिवसापर्यंत जी पिल्लं ते आपण सेपरेटली ठेवलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर हा नर आहे। हा नर आपण सेपरेटली पिल्लांबरोबर ठेवतो। हा नर ॲक्च्युली पिल्लांना काही करत नाही, म्हणून आपण पिल्लांमध्येही नर सोडू शकतो। ज्यावेळेस माद्या गाभण असतील त्यावेळेस तुम्ही त्यांना सेपरेटली त्या पिल्लांमध्ये ठेवू शकता। त्याच्यानंतर आपण एक नवीन स्वरूपात आपण ही प्रेग्नेंट रूम बनवलेली आहे। या प्रेग्नेंट रूममध्ये तुम्ही बघू शकता की 3 आपण बॅरिकेड्स केलेले आहेत, जेणेकरून पिल्लांचा ज्यावेळेस जन्म होतो आणि त्या पिल्लांचा जन्म झाल्यानंतर ते पिल्लं मरू नयेत तिच्या अंगाखाली, म्हणून आपण सेपरेटली असं हे बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून पिल्लं मरणार नाहीत आणि सगळे पिल्लं सेव्ह राहतील। त्यासाठी आपण असं केलेलं आहे।